चाकूर या तालुक्यामध्ये हिंपळनेर गावात मुलानं वडिलांची हत्या केली आहे। कॉलेजच्या फीसाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून 24 वर्षीय मुलानं काठीनं डोक्यामध्ये वार केलेत आणि स्वतःच्या जन्मदात्याचीच हत्या केली आहे। सततचा पाऊस असल्यानं चूल पेटवायला लाकूड मिळालं नाही आणि म्हणून मुलाची जी कॉलेजची फी होती ती गॅस सिलेंडरसाठी खर्च करण्यात आली आणि ही अशी वेळ कुटुंबावरती आल्यानंतर कॉलेजच्या फीचे पैसे सिलेंडरसाठी दिल्यानं मुलानं बापाचा निर्घृणपणे खून केला। अधिक माहिती घेऊया। त्रिशरण मोहगावकर सध्या आपल्या सोबत आहेत। त्रिशरण, अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, एक वास्तव दर्शवणारी की कशा पद्धतीची गरिबी ही आहे आणि त्याचबरोबरीनं शिकण्याची ओढ असणारी मुलं आहेत मात्र असा मार्ग स्वीकारतायत। नक्कीच प्रज्ञा, लातूर जिल्ह्याची ओळख अशी आहे, लातूरचा जो शिक्षणातला पॅटर्न आहे तो महाराष्ट्रभरामध्ये ओळखला जातो शिक्षणाच्या बाबतीमध्ये। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर लातूरच्या चाकूर तालुक्यामध्ये हिंपळनेर गावामध्ये फीस भरायला पैसे मिळाले नाहीत। मुलांनी अगोदर वडिलांना सांगून ठेवलं होतं मला फीस शाळेची भरायची हवी आहे, पण 2-3 दिवसांपासून जो पाऊस लागून राहिला त्या पावसामध्ये त्या घरातलं 55 कुटुंबाचं जे सरपण आहे स्वयंपाकासाठी लागत असणार ते पावसाने भिजून गेलं आणि त्यामुळे फीससाठी ठेवलेले जे पैसे आहेत ते वडिलांनी आईकडे दिले आणि आईने त्याच्यामध्ये गॅस आणला आणि मग या माझे फीसचे पैसे गॅसला का दिले म्हणून दोघांमध्ये वाद उद्भवला। त्या वादामध्ये रागात येऊन मुलानं वडिलांच्या डोक्यामध्ये काठी घातली आणि मग आता मुलगा रागात आणखी मारतो की काय म्हणून त्याच्या आईने त्या वडिलांना घरामध्ये कडी लावून कोंडून ठेवलं। कदाचित त्या कोंडून ठेवल्याचा परिणाम अधिकचा रक्तस्राव झाला असावा आणि मग त्यानंतर त्यांना उपचारासाठी चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। अतिशय दुर्दैवी असं म्हणावं लागेल की या घटनेमधनं एक प्रकारे पोटाची भूक भागवायची का शिक्षणाची अर्थातच जी ओढ आहे ती पूर्ण करायची असा प्रश्न इथे उपस्थित होतोय।